नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे रातोरात जे काही पांढऱ्या पट्ट्या मारल्या जातात त्या पट्ट्या कशा मारल्या जातात तुम्हाला डेमो दाखवतो। एक कलरची अशी पिशवी असते, त्या कलरची पिशवी त्या ड्रम मध्ये ओततात, ते गरम करतात, फिरवतात आणि तो गरम कलर या अशा मशीन मध्ये ओततात। हे बघा, त्याला सिलेंडर जोडलेला आहे। तो आता कलर पिशवीतून त्या ड्रम मध्ये टाकलेला आहे, तो गरम करतात, मिक्स करतात पाण्यामध्ये वगैरे। तो असा इकडे खाली उतरतो आणि खाली उतरल्यानंतर इथे बघा गॅस सिलेंडर आहे, खाली भट्टी आहे। अगोदर त्याला एक मार्किंग केलं जातं, हे मार्किंग आहे बघा, ते थोडस चिटकण्यासाठी असते आणि त्याच्यावरती ही पट्टी मारली जाते। जवळपास एक 350 ते 400 रुपये स्क्वेअर फूट असा याला खर्च येतो, परंतु 350 ते 400 रुपये स्क्वेअर मीटरचा खर्च आहे, पण आपल्याकडे लावला जातो अशी पट्टी मारायला 20,000 रुपये। म्हणजे जवळपास 18 मीटरची जर पट्टी मारली, 18 फुटाची पट्टी मारली तर त्याला बिल लावलं जातं जवळपास 18 ते 20,000 रुपये। म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हे कुटाणा असतो बघा। आणि याची लाईफ किती असणार आहे परत सांगणार नाही, ते पावसामुळे खराब झालं नाही, ऊनच जास्त पडलं नाही, गाड्या जास्त गेल्या नाही, माणसांनी त्याला जास्त बघितल्यामुळे नजर लागली वगैरे अशी अशी कारणं सांगली जातात। हे असं मार्किंग केलेलं तुम्हाला डेमो दाखवतो कशा प्रकारे टाकत आहेत। म्हणून आपल्याकडे रातोरात हे अशा सगळ्या पट्ट्या मारल्या जातात, याला रमलर म्हणतात। जे असे उंच असतात ना त्याला आपण स्पीड ब्रेकर म्हणतो, याला रमलर म्हणतात। हे सुद्धा एक प्रकारचं स्पीड ब्रेकरच आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की अशा प्रकारचे स्पीड ब्रेकर बसवणं किंवा रमलर बसवणं हे बेकायदेशीर आहे, तरी सुद्धा आपल्याकडे सर्रास याचा चालू आहे। आता याला आपण रमलर न म्हणता याला साईड पट्टी म्हणायची बरं का। मटेरियल तेच असतंय, असं टाकलं आडवं की रमलर, असं टाकलं की साईड पट्टी, अशा प्रकारे सगळं काम असतंय। जे स्पीड ब्रेकर असतात ते आणि हे असे आडवे रमलर जे असतात ना कपडे 1 2 3 4 5 5 हायवेला तर तुम्हाला 50 ठिकाणी दिसतील, 5 5 10 10 25 25, हे सगळं फक्त कंत्राटदारांची चांदी व्हावी म्हणून असतंय। आणि दुसरं, जे प्रवास करतील त्यांच्या आरोग्याची होळी व्हावी, त्यांची कंबडी मोडावी, याच्यासाठी सगळं असतंय। तुम्हाला तो डेमो दाखवला तर ते चालू करतील परत। हे बघा, हे ओतलेलं आहे कलर आणि आता हे टाकत जातील। हे अगोदर मार्किंग केलेलं असतंय, मार्किंग वरती एक गम लावलेला असतो आणि त्या गम वरती टाकत जातात।